भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेशजी कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन कोलकाता, बदलापूर तसेच अन्य ठिकाणी सातत्याने महिला व चिमुरड्यांवर होणाऱ्या विकृत बलात्कारांना केवळ फाशीच देण्याचा कायदा करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेशजी कदम यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे महानगरपालिका चौकात निदर्शने करण्यात आली। यावेळी बोलताना महेश कदम यांनी लोकांना कायद्याची भीती राहिली नाही यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर पारित झाला पाहिजे, त्यामुळे असे निंदनीय प्रकार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा होईल। यावेळी उपस्थित आंदोलन करणाऱ्यांनी नराधमाला फाशी द्या अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला। या आंदोलनाच्या ठिकाणी आरोपीला फाशी दिल्याची एक प्रतिकृती उभारण्यात आली होती। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण देशभर आज जी क्रूर घटना आपल्या बदलापूरमध्ये घडलेली आहे, 4 वर्षाच्या नरागस मुलीवरती अक्षय शिंदे नावाच्या नराधमानी पाशवी बलात्कार करून आज तिला पूर्णपणे वेदनामय करून ठेवलेला आहे। अशा नीच वृत्तीच्या या अक्षय शिंदेला लवकरात लवकर फासावर चढवण्यात यावं म्हणून भारतीय मराठा संघातर्फे आज हे निदर्शन करण्यात येते। आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती या महाराष्ट्रात सुद्धा शक्ती कायदा लागू करण्यात यावा। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये असे नीच प्रवृत्तीचे अमाप अक्षय शिंदे ही पिलावळ अजून कुठे ना कुठे असणार आहेत। माझी या देशाच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदीबाई मुर्मू यांना संपूर्ण देशभरातून, या महाराष्ट्रातून, छत्रपतींच्या महाराष्ट्रातून संपूर्ण नारी शक्तीकडून एक विनंती आहे की आपण एक महिला आहात। आज आपल्याला एका महिलेला दुसऱ्या महिलेच्या वेदना नक्कीच समजू शकतात। आपल्याकडे शक्ती कायद्याचा पूर्ण फाईल आणून ठेवलेली आहे राज्य शासनाने, पण दुर्दैवी आहे की आपल्याला त्याच्यावर सही करायला वेळ नाही आहे। लवकरात लवकर आपण त्यावर सही करून हा शक्ती जो कायदा आहे नारी शक्तींसाठी, त्या नारींवरती जो पाशवी बलात्कार होतो, अत्याचार होतो, त्यांच्या विरोधात अशा नराधमांना 21 दिवसाच्या आत फासावर लटकणं हे काळाची गरज आहे। आणि याच्यासाठी हा कायदा अंमलात आणल्यानंतर जी काय राष्ट्रपतींची सही लागते ती सही आपण लवकरात लवकर करावी अशी महाराष्ट्रातील तमाम माझ्या माय बहिणी लेकींकडनं आपला विनंती आहे। दादा, महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार जे आहेत ते कुठेतरी वाढताना दिसत आहेत, याकडे आपलं प्रदेशाध्यक्ष म्हणून कसं वाटतं? मुळात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कारण का आरोपीला शिक्षेचा धाकच राहिला नाही आहे। त्याला माहिती आहे की महिन्यामध्ये 6 महिन्यांनी कोणतरी आर्थिक पैसे गरज भागवणारा वकील उभा राहतो, तो पैशाच्या आमिषापोटी त्याला जामीनची व्यवस्था करतो। सिस्टममध्ये एक बाजू प्रवाहामध्ये असते की त्या मुलींना न्याय द्यायचं, तर दुसरा बाजू सिस्टममध्ये असतं की त्या आरोपीला बेल मिळवून द्यायचं। ही प्रवृत्ती जी आहे ना, ही मुळात ही प्रवृत्ती तेव्हाच थांबेल जेव्हा शक्ती कायदा या राज्यात लागू होईल। मी पुन्हा आदरणीय राष्ट्रपतींना विनंती करतोय आणि आपल्या समोर एक गोष्ट सांगू इच्छितोय की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही आपले महाराष्ट्राचे राज्यपाल यांना, राज्यपाल महोदयांना भेट घेऊन भारतीय मराठा महासंघातर्फे एक निवेदन देतोय की या राज्याचा राज्यपाल म्हणून आपण लवकरात लवकर राष्ट्रपती महोदयांना भेटून शक्ती कायद्यावरती सही करून अंमलबजावणी करावी।